सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज वयाच्या 93व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काल रात्रीच त्यांना तब्येत बिघडल्यामुळे मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आशा भोसले यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून गाजलेली गाणी गायली आहेत. सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील आणि जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज काळाच्या पडद्याआड गेला. भारतीय संगीत विश्वातील अजरामर नाव असलेल्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा कोल्हापूरशी असलेला भावनिक ऋणानुबंध अतूट आणि हृदयस्पर्शी होता. शास्त्रीय गायनापासून पॉप संगीतापर्यंत 4 पिढ्यांच्या संगीत प्रवासात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आशाताईंच्या आयुष्यात कोल्हापूरने एक खास स्थान मिळवलं होतं. सांगली येथे जन्म झाल्यानंतर शालेय शिक्षणासाठी आशा भोसले यांनी मंगेशकर कुटुंबासह कोल्हापुरात दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं. महालक्ष्मी मंदिर परिसरातील विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. खरी कॉर्नर येथील त्यांचे निवासस्थान तसेच मिरजकर तिकटी गंगावेश येथील दूधकट्टा या ठिकाणांच्या आठवणींना त्यांनी अनेकदा प्रेमानं उजाळा दिला होता. कोल्हापूरच्या सांस्कृतिक भूमीत त्यांना नेहमीच आत्मीयता जाणवली. कोल्हापूरच्या शाहू स्मारक वतीने देण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला होता. चित्रपट सृष्टीवर अनेक दशके आपल्या अष्टपैलू आवाजाने राज्य करणाऱ्या आशाताई भोसले यांना प्रसार माध्यमकडून भावपूर्ण श्रद्धांजली.